ट्रक व मिनीडोरची समोरासमोर धडक, एक ठार तर एक गंभीर जखमी। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील साखरा येथील उड्डाण पुलावर रास्त धान्य दुकानात रेशनचा माल नेत असलेल्या 407 मिनीडोर वाहन व ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना दिनांक 20 जुलै रोजी दुपारी अंदाजे 4 वाजताच्या दरम्यान घडली। हा अपघात इतका भीषण होता की मृतक व जखमींना बाहेर काढण्यासाठी क्रेन व कटरचा वापर करावा लागला। दिनेश नारायणराव मृत्यलवार वय 47 वर्ष असे मृतकाचे नाव आहे, तर कृष्णा दिनेश मृत्यलवार वय 18 वर्ष असे जखमीचे नाव आहे। 407 मिनीडोर वाहन क्रमांक MH12FD 1440 मध्ये शासकीय धान्य गोदाम पांढरकवडा येथून रास्त धान्य भरून चालक दिनेश हा तालुक्यातील मंगी येथे जात होता। दरम्यान हायवेवरील साखरा येथील उड्डाण पुलाजवळ त्या 407 मधील धान्य भरून असलेले एक पोते खाली रस्त्यावर पडले। चालकाच्या लक्षात आल्याने त्याने ते पोते उचलण्यासाठी उड्डाण पुलावर गाडी पलटवून विरुद्ध दिशेने टाकली। विरुद्ध दिशेने गाडी आणत असतानाच हैदराबादवरून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात जात असलेल्या ट्रक क्रमांक RJ11GB 3125 सोबत मिनीडोरची समोरासमोर धडक लागली। हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने एकमेकांमध्ये फसल्या गेली। त्यात 407 व ट्रकचा चालक फसल्या गेला होता। यावेळी महामार्गावर वाहतूक खोळंबली होती। घटनास्थळी लगेच पांढरकवडा पोलिसांनी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।